नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी काहीतरी वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊन येत आहे. मला असं वाटलं की या विषयावरती बोलणं खूप गरजेचं आहे. कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल नाही आवडेल मला माहिती नाही, पण मला असं वाटलं या दिवशी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडतील का, कारण एक थोडासा वेगळा प्रयत्न मी करत आहे. तर आज जे मी बोलणार आहे ना, आयुष्य जिंकायचं असेल तर हे एक वाक्य बोलायचं आहे. ते वाक्य कोणतं आहे, ते प्रत्यक्ष वाक्य बोलत असताना आपल्याला कशा पद्धतीने ते बोलायचं आहे हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून मग तुम्हाला आयुष्य जिंकायचं असेल तर नक्की काय करायचं हे तुम्हाला समजेल. तर चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आयुष्य जिंकायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप आनंदी असते, समाधानी असते, खरं तर तिनेच आयुष्य जिंकलेलं असतं. नाहीतर तुमच्याकडे खूप पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, तरी देखील तुम्ही कायम दुःखी असता, निराश असता. तर मग अशा वेळेस तुम्ही जिंकून पण हारल्यासारखे असता. आणि मग आयुष्य जिंकायचं आहे आपल्याला, तर आपल्याला आनंदी कसं राहायचं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला यश देखील मिळेल आणि जे मिळालेलं यश आहे त्यामुळे तुम्ही हुरळून न जाता खूप समाधानी आणि शांत राहू शकाल. तर सगळ्यात पहिलं म्हणजे, जेव्हा आपण काहीतरी करत असतो, जसं की आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं की खूप कष्ट करा, मेहनत करा, मोठी स्वप्न बघा, इच्छा आकांक्षा मोठ्या ठेवा, जेणेकरून त्याचं तुम्हाला फळ मिळेल. पण हे सगळं करत असताना आपण काय करतो की अपेक्षा ठेवतो इतरांकडून. अपेक्षा ठेवल्यामुळे काय होतं की अपेक्षा भंग होतो. आता तुम्ही एखादं काम करताय, त्यामध्ये तुम्हाला खूप छान यश मिळालं. तर विद्यार्थी असेल तर परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळालं, त्याचं कौतुक झालं तरच त्याला चांगलं वाटेल असं नाही. त्यांनी त्याचं काम केलेलं आहे, त्यांनी त्याचं सर्वोत्तम दिलेलं आहे, त्याचा कौतुक झालं तर उत्तमच आहे, आनंद आहे त्याला. नाही झालं तरी तो समाधानी असायला हवा. नाही तर माझं यांनी कौतुक नाही केलं, त्यांनी कौतुक नाही केलं म्हणून रुसून बसणारा विद्यार्थी असेल तर तो कधीच पुढे जाणार नाही. हेच आपल्या बाबतीतही होतं. आता एखादी व्यक्ती मोठ्या जॉबमध्ये असेल किंवा कुठल्या मोठ्या पोस्टवरती असेल तर त्याचं इतरांनी नेहमी कौतुक करावं अशी अपेक्षा का? आणि दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर तुमच्याकडे एखाद्या वेळेस खूप काही करण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवता की यांनी मला मदत करावी, मग ती पैशाच्या बाबतीत असेल किंवा इतर कोणत्याही बाबतीत असेल. तर अशी ही अपेक्षा ठेवणं देखील खूप चुकीचं आहे, कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा अपेक्षा भंग होतो तेव्हा दुःख वाटायला येतं. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला अपेक्षा लोकांकडून ठेवायच्या नाही, तर त्या अपेक्षा तुम्हाला स्वतःकडून ठेवायच्या आहेत. म्हणजेच बघा, श्रीकृष्णांनी देखील भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन. म्हणजेच तुम्ही तुमचे कर्म करत राहा. आता इथे कर्माचा अर्थ काय, तर कर्म म्हणजे या ठिकाणी कर्माचा अर्थ तुमची कष्ट, तुमची मेहनत असा होतो. तुमचे काम तुम्हाला करत राहायचं आहे. जे कोणतं तुम्ही काम करताय ते सातत्याने करायचं आहे, कुठलीही फळाची अपेक्षा न ठेवता. ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो ते काम तुम्हाला करायचं आहे. भलेही त्याचा मोबदला तुम्हाला कमी का मिळेना, पण त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान हे खूप मोठं असेल. त्यामुळे सतत काम करत राहायचं आहे. आणि फळाची अपेक्षा म्हणजे त्यातून तुम्हाला जर खूप चांगलं उत्पन्न मिळालं किंवा खूप मोठं यश तुम्हाला मिळालं तर त्यात तुम्ही आनंदी असायला हवं. हुरळून न जाता तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल. त्यानंतर पुढचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण खूप इच्छा मनामध्ये ठेवत असतो. इच्छा ठेवणं वाईट नाही आहे, पण जेव्हा त्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्या मनातील जो त्रास असतो तो वाढतो. आपण ताण घेतो, राग करतो, चिडचिड करतो. हे देखील खूप चुकीचं आहे. इच्छा असावी आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची तयारी असावी. पण त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर यापेक्षाही कदाचित माझ्या आयुष्यामध्ये पुढे काही चांगलं लिहिलेलं असेल का, म्हणून ही इच्छा पूर्ण नाही झाली, असा सकारात्मक विचार देखील मनात ठेवला तरच आपण आनंदी आणि समाधानी राहू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या परीक्षेची तयारी केली, त्यामध्ये त्याला यश नाही मिळालं, तर कदाचित पुढे त्याच्या आयुष्यामध्ये अजून काही चांगलं लिहिलेलं असेल असा जेव्हा आपण विचार करतो, किंवा तो विद्यार्थी किंवा त्या विद्यार्थ्याचे पालक असा विचार करतात, तेव्हाच त्याचं यशस्वी करिअर जे आहे तो सुरू करू शकतो. आणि मोठ्यांच्या बाबतीतही हाच नियम जो आहे तो लागू होतो. त्यानंतर प्रेमाच्या बाबतीतही आपण असंच करतो. आपण जसं आता आई असेल तर आपल्या मुलावरती निस्वार्थपणे प्रेम करते, पण मुलांनी देखील आईवरती तसंच प्रेम करावं असा आपण विचार करतो का? तर अगदी तसंच आहे कोणत्याही नात्यामध्ये. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती, आपल्या जोडीदाराच्याच बाबतीत सांगायचं झालं तर आपण त्याच्यावरती खूप प्रेम करतोय आणि त्यातून आपल्याला खूप आनंद मिळतो की मी त्याची खूप काळजी घेते, किंवा
मी त्याच्या सगळ्या गोष्टींची देखभाल करते वगैरे, तर त्याने देखील माझी सेम तशाच पद्धतीने काळजी घ्यावी असा अर्थ त्याचा होत नाही. आणि आपण जबरदस्तीने कोणाकडून प्रेम मागू शकत नाही. जेव्हा आपण ह्या गोष्टी सातत्याने करत असतो, जोडीदार असेल, आईवडील असतील, कोणाच्याही बाबतीमध्ये, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीची जाणीव कधी ना कधी होते आणि मग आपल्याला आपोआपच ते प्रेम किंवा ती जी भावना आहे ती समोरची व्यक्ती व्यक्त करायला लागते. थोडक्यात काय तर तुम्ही अपेक्षा ठेवायच्या नाहीत. आता यशाचं रहस्य काय तर पहा, खेळाच्याच बाबतीत सांगायचं झालं तर सचिन तेंडुलकर आहे, ज्यांना क्रिकेट खूप आवडतो आणि जी गोष्ट आपल्याला आवडते, ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो, ती गोष्ट आपण करतो त्यावेळेस आपल्याला यश हे मिळतंच. पण यशाच्या भावनेने आपण जेव्हा खेळायला जातो तेव्हा मनामध्ये एक भीती असते आणि ही भीती आपल्यावरती ताण आणते आणि ताण घेतला किंवा आपली ती गोष्ट यशस्वी होत नाही. त्यामुळे जेही काम तुम्ही करताय त्यातून तुम्हाला आनंद मिळायला हवा. त्या कामाची जर तुम्ही भीती बाळगली, ताण घेतला, तर त्या कामामध्ये तुम्ही यश मिळूच शकणार नाही. अगदी तुमचं काम जे आहे ते पूर्ण तुमचं 100% देऊन तुम्हाला करायचं आहे. भलेही त्या कामातून तुम्हाला काहीच आउटपुट मिळत नसेल, पण तुम्हाला ते समाधान आहे की हे माझ्या आवडीचं काम आहे. जसं की मी आता यूट्यूबमध्ये आहे, ते व्हिडिओ माझे पुढे जातील नाही जातील याची भीती न बाळगता मी व्हिडिओ सतत पोस्ट करत राहिले तर मला कधी ना कधी यश मिळणारच या भावनेने मी ते करत राहणार. आणि मला व्हिडिओ पोस्ट करायला आवडतं, मला व्हिडिओ बनवायला आवडतात, हे माझ्या आवडीचं काम आहे. अगदीच प्रत्येकाच्या आवडीचं वेगवेगळी कामं असू शकतात. त्यांनी त्या कामामध्ये इच्छा घेतली किंवा रस घेतला तर त्या कामामध्ये नक्कीच ते यशस्वी होतात. म्हणजेच काय तर तुम्हाला ज्या कामातून आनंद मिळतो त्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. मनामध्ये भीती ठेवून किंवा आईवडिलांच्या प्रेशरपोटी तुम्ही एखादं काम करायला जाता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही. आणि पालकांनाही मी हेच सांगू इच्छिते की मुलांच्या आवडीचं किंवा मुलांना जे आवडतं ते त्यातच करिअर त्यांनी करू द्यावं. आता आणि एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांचं कौतुक करतो, पण इतरांनी आपल्या मुलांचं कौतुक करावं किंवा मुलांनी देखील इतरांकडून ती अपेक्षा करू नये की माझं कौतुक करावं, मला यश मिळालेलं आहे त्यासाठी. तर जेव्हा आपण ही भावना सोडून देतो त्यावेळेस आपल्याला खरा आनंद मिळतो. निसर्गाचा देखील एक नियम आहे, जेव्हा फूल उमलतं तेव्हा फूल सगळ्यांनाच आवडतं, पण ते फूल कधी अपेक्षा करतं का ह्या माझ्या सुगंधाची किंवा माझ्या दिसण्याची सगळ्यांनी म्हणजे तारीफ करावी किंवा मला खूप छान म्हणावं. अपेक्षा न ठेवता ते फूल उमलतं. त्याचप्रमाणे सूर्य जो आहे तो उगवतो, त्या सूर्याला अपेक्षा असते का मी रोज सूर्यप्रकाश देतो तर मला सगळ्यांनी धन्यवाद करावं. हे आपलं काम आहे की सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो तर आपण सूर्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करावी. तर सेम असंच आहे, जीवनामध्ये आपण अपेक्षा ठेवल्या नाहीत किंवा आपण आपलं काम करत राहिलं, प्रेमाची अपेक्षा असेल किंवा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आपण आपलं 100% दिलं तर आपल्याला नक्कीच यश मिळतं. आणि त्यासाठी आपल्याला काहीच नको म्हणायला शिकायचं. आयुष्यामध्ये जे वाक्य मी तुम्हाला बोलायला सांगतेय तर ते म्हणजे मला काहीच नको हे वाक्य जर तुम्ही बोललात ना, म्हणजेच इफ यू वॉन्ट नथिंग यू विल गेट एव्हरीथिंग. हे मी कुठेतरी वाचलं होतं आणि तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की मी माझ्या आयुष्यामध्ये हे अप्लाय केलेलं आहे आणि त्यामुळे माझं मन खूप शांत झालेलं आहे, हलकं झालेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा ठेवतो किंवा त्यामागे धावतो ना, आपण खूप डेस्परेट होतो आणि डेस्परेटली कोणती गोष्ट करायला गेली तर ती आपल्या पुढे म्हणजे आपण तिच्या मागे आणि ती गोष्ट आपल्या पुढे पुढे पळते. आणि ज्या क्षणी आपण थांबतो की मी माझं काम करत राहणार आहे, जे व्हायचं ते होईल, सगळं काही देवाच्या हातात आहे, त्या क्षणी आपलं मन शांत होतं आणि आपण आपलं 100% त्या कामामध्ये देतो. म्हणूनच तुम्हाला मला काहीच नको, मी माझं काम करणार असं म्हणायला शिकायचं आहे. तर आता हे काम म्हणजे आता हे कसं बोलायचं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एका ठिकाणी शांत बसायचं आहे. मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला वेळ असेल तर सकाळी ध्यानस्थ बसल्यानंतर म्हणजे फ्रेश वगैरे झाले की जेव्हा तुम्ही योगा वगैरे करता त्याच्यानंतर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर त्या क्षणी देखील तुम्ही म्हणू शकता. सकाळी उठल्यानंतर बेडवरती बसल्या बसल्या देखील तुम्ही हे करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, ध्यानस्थ बसायचं आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि म्हणायचं की मला काहीच नको, मी परिपूर्ण आहे, जसा आहे तसा मी खूप खुश आहे, मी आनंदी आहे आणि मला जे देवाने दिले आहे त्यात मी समाधानी आहे. हे म्हणायला शिका. बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय चमत्कारिकरित्या बदल होतात. हा व्हिडिओ खूप वेगळ्या विषयावरती होता, मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. आय होप तुम्हाला मी जी माहिती सांगितलेली आहे ती नक्कीच आवडली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे थोडा मनाला भावला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांना मिळेल. धन्यवाद. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत.
श्री स्वामी समर्थ.